Para
पंढरीचे वार करी वार करे पंढरीचे वार करी पंढरीचे वार करे वार करे पंढरीचे वार करे वार करे पंढरीचे वार करे वार करे
कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल पंढरीचे वारकरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पुंडलिकी दिधला पुंडलिका दिधलावर करुणा कर विठ्ठले. मोढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावोनी. पुंडलिका दिधलावर करुणा कर विठ्ठले. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. पुंडलिका दिधलावर करुणा कर विठ्ठली. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. हो सारे चरणा संतांच्या. दुसरे चरण संतांच्या दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमेशमालंदिवल्लभं. संत सम्राट महावैष्णव माऊली ज्ञानोबराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज संप्रदायाचं आराध्य दैवत परमात्मा पांडुरंग सकल संतांची मांदियाळी या सर्वांच्या असीम अलौकिक करुणेनं आपण सर्वजण आज सुस्थितीमध्ये आहोत. आपले श्वासोश्वास चालू आहेत आणि ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून सार्थकी आहे. का तर आपण पंढरीच्या वाटेला निघालो आहोत. गंमत अशी श्री क्षेत्र कुंभारझरी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम श्री क्षेत्र जालना नगरामधला हा श्रीमती दानकुवर महिला महाविद्यालय यांच्या प्रांगणामध्ये पडलेला आहे. या सर्वांचे आपल्यावर अनन्यसाधारण अशा प्रकारचे उपकार आहेत. आजची अन्नदान सेवा आमचे हरिभक्तीपरायण निवृत्तीराव महाराज पाचफुले जे निष्ठावंत वारकरी आहेत, गेल्या 30-35 वर्षापासून सतत ते वारी करतात. आता आजही ते माऊलीच्या सोहळ्यात वारकरी म्हणून आहेत. त्यांच्याकडे एक सेवा आहे, ती सेवा ते आणि बजावत चालतात. त्यांची मुलं, त्यांची नातवंड, त्यांचा संपूर्ण परिवार गेल्या 12 वर्षापासून या आपल्या दिंडीला अन्नदानाची सेवा समर्पित करतात. या सर्वांचे आपल्या दिंडी समाजावर अनन्यसाधारण उपकार आहेत. आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची जी सेवा आहे या पामराकडं ओढून घेतलेली आहे माझ्याकडं. का घेतली, कशा करत घेतली, कारण काय आहे हे काही आपल्याला सांगत बसत नाही. पण आपल्याला थोडक्यात चिंतन करायचं आहे. परंपरा आहे आपली. काय परंपरा आहे? जिथं अन्न घ्यायचं ना तिथं सेवा करायची. मग काय सेवा करायची? संध्याकाळच्या वेळेला कीर्तन आणि दुपारच्या वेळेला काय प्रवचन आणि नाश्त्याच्या वेळेला काय भजन. बरोबर आहे. जिथं नाश्ता मिळेल
त्यांच्या अंगणात उभं राहून एक गवळण म्हणायची, अभंग म्हणायचा, पुढं धाकायचं. दुपारचं जिथं जेवण होईल तिथं प्रवचन, मग ते 15 मिनिटं का होत नाही. कारण त्यांनी सेवा आपल्याला दिली ना, मग त्या सेवेचा मोबदला आपण देऊ शकत नाही, पण त्यांच्या अंगणामध्ये बसून चिंतन करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. फार दिवसाची गोष्ट आहे. मी अण्णा महाराजांच्या दिंडीमध्ये पंढरपूरला पायी गेलो होतो. त्यावेळेस बिमार होते अण्णा महाराज. सुभद्राबाई अण्णांच्या तब्येतीसाठी ब्रह्मपुरीला होत्या. मग ही दिंडी चालली पाहिजे म्हणून काही टाकरखेडची मंडळी, काहीचे ते कोणतं गाव, टाकरखेडा, आणि हे कोणतं गाव मौल्य, पळसखेडा आणि ब्रह्मपुरी, यांच्यावरती सोपवलं होतं का. आणि त्या ब्रह्मपुरीच्या दिंडीमध्ये म्हणजे त्यांच्यासोबत अच्युतराव महाराज, भगवान महाराज, काही 2-3 जण ते आम्ही या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालो माऊलीसोबत. आणि गेल्याच्या नंतर मग ते 5 टाकरखेडीचे 2-3 जण, त्या याचे 2-3 जण, आम्ही 2-3 जण, 7-8 जणांचा ग्रुप झाला. आणि मग त्यांचे जे मुक्काम होते त्या मुक्कामावर जात आम्ही तिथं जेवण करायचं, पुढं धाकायचं. एका घरी जेवण केलं दुपारच्या वेळेला, आणि आम्हाला काही माहीत नाही, निघालो तसंच. ते म्हणे, असले कसले वारकरी तुम्ही, खाल्लं फुकटचं आणि निघाले तसेच. इथं काहीतरी 4-2 शब्द सांगा, ज्ञानाचे सांगा, भक्तीचे सांगा, काहीतरी सांगा. ही कृतज्ञता काय पदरात घेता म्हणे तुम्ही. कान धरले तेव्हापासून. त्यांनी मोठ्या प्रेमानं जर अन्नदानाची सेवा समर्पित केली असेल वारकऱ्याला, तर वारकऱ्याचं एक कर्तव्य ठरतं की त्यांच्या अंगणामध्ये किंवा ते जिथं म्हणतील तिथं 4 शब्द ज्ञानाचे, भक्तीचे बोलायलाच पाहिजे. तरच त्यांच्या त्या अन्नदानाच्या ऋणातून आपण मुक्त हो. आणि हे ज्याला पटत नाही, ज्याला कल्पनेच्या बाहेर होतं, बिचारे ते ऋण घेऊन तसंच घरी येतात. आज 12 वर्षापासून पाहतो मी, तसेच घरी येतात. त्यांच्या जीवनामध्ये कुठं तत्वज्ञान नाही, त्यांच्या जीवनामध्ये कुठं हरिपाठ नाही, त्यांच्या जीवनामध्ये भक्ती प्रेमाचा ओलावा नाही. त्याचं कारण तेच आहे की जे अन्न घेतल्या गेलं ते ऋण तसंच परत आलं. आणि ते ऋण म्हणजे एक प्रकारचं पाप आहे. आणि ते पाप भक्ती मार्गामध्ये माणसाला प्रवेश करू देत नाही, तत्वज्ञानामध्ये प्रवेश करू देत नाही, भक्ती प्रेमामध्ये प्रवेश करू देत नाही. ही त्याची किमया आहे. म्हणून जे काही सेवेकरी, या सेवेकऱ्यांना तुम्हाला जर ऐकत असाल तर मी तर ध्यान देऊन ऐका. तुम्ही सेवा करता ही गोष्ट खरी आहे. तुमचे स्वतःचे वाहन आहे, तुम्ही स्वतः सेवा करता, तरी परंतु आपला वेळ काढा जा आणि कीर्तनाला, प्रवचनाला 10 मिनिटं आपली देत जा. कारण त्या अन्नदात्याच्या घरी विना सेवा करता जर आपण तसं पुढे निघालो तर त्या अन्नदात्याचं ऋण कायम राहतं. आणि मग आपल्याकडून कुठलंही परिवर्तन होत नाही, आपलं सगळं पुण्य त्यांच्याकडे जातं. म्हणून ही सेवा करावी लागते. अर्धा तास, 15 मिनिटं, 2 मिनिटं, काय जे असेल ते. विठ्ठल 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 सेवेकरता घेतलेला अभंग जो आहे हा जगद्गुरु तुकोबार यांचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार पंढरीचं महात्म्य सांगतात, वारकऱ्याचं महात्म्य सांगतात, आणि वारीचं फल त्या वारकऱ्याच्या पदरात काय पडतं याचंही चिंतन मांडतात. खूप सुंदर चिंतन आहे. पंढरीचं महात्म्य सांगितलं, वारकऱ्याचं महात्म्य सांगितलं, आणि वारी केल्याचं फळ काय पदरात पडतं याचंही चिंतन जगद्गुरु तुकोबार मांडतात. कारण फल पाहिल्याशिवाय निर्बुद्ध मनुष्य सुद्धा ते कार्य करायला प्रवृत्त होत नाही. एका माणसाने सांगितलं की हे आमच्या घरासमोर 5-6 झाडं आहेत खारकाचे. या खारकाच्या झाडावर वर चढायचं, खाली उतरायचं, पहिल्या झाडावर, दुसऱ्या झाडावर वर चढायचं, खाली उतरायचं, वर चढायचं, खाली उतरायचं.
7व्या झाडावर वर चढायचं, खाली उतरायचं. असं जो करेल त्याला मी बक्षीस देईल. झाला एक जण तयार. त्याने विचारलं काय बक्षीस देणार? म्हणजे मुठभर फुटाने. काय बक्षीस देणार? कोणी चढल का हो? अहो, फळ पाहिल्याशिवाय मनुष्य त्या कार्याला प्रवृत्त होत नाही. मूर्ख जरी असला तरी होत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? अगोदर फळाकडे लक्ष देतो. काय मजुरी देसाल? वर्षा तुम्हाला रोज संपला की फार झालं तर 125 रुपये. त्यामुळे सारखा तिकडं पलीकडं 700 रुपये घेतो पट्ट्या. किती देत असाल तर येतो रे, तर जा तिकडं. तसं वारकरी वारी करतो, पण त्या वारकरी वारी करत असताना त्याच्या पदरात काय फल पडतं त्या वारकऱ्याला मिळत नाही. तुम करते सो हम करते. तुम्ही चालले ना वारीला, मग आम्ही येतो तुमच्याबरोबर. काय वारीत खूप मजा असते, आहे की नाही? पण या अभंगामध्ये पंढरीचं महत्त्व सांगितलं. कोणती पंढरी? कोणतं पंढरपूर? औरंगाबादच्या वाळूच्या जवळ असणार का? मग कोणतं पंढरपूर? संतांनी त्याचं वर्णन केलं. भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजा त्यासी, तेथील मोकाशी चार भुजा त्यासी. पाहिला 16,000 रे, पाहिला 16,000 रे, पाहिला 16,000 रे, पाहिला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावार खेड्या सुख देईल विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावार खेड्या सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावार खेड्या सुख देईल विसावा रे, नाचत जाऊ त्याच्या गावार खेड्या सुख देईल विसावा रे. ते पंढरपूर. पंढरपूरचं महात्म्य आपण काल थोडस चिंतन केलं की पंढरपूर आपल्या फार मोठं लांबवायचं नाही, कारण थोडक्यात आपल्याला आटोपता घ्यायचं आहे. थोडक्यात इतिहास पाहू की पंढरपूर हे क्षेत्रही आहे, हे तीर्थही आहे. इथं त्या पंढरपूरचं महत्त्व वर्णन करताना जगद्गुरु तुकारामचा एकच अभंग समोर मांडतो आपल्या. हे तीर्थ आहे. चंद्रभागेला काय म्हटलं? तीर्थ म्हटलं. पण असं म्हणतात की या देहावर 3.5 कोटी, देहावर 3.5 कोटी रंध्र आहेत. काय आहेत? रंध्रमध्ये बारीक छिद्र ज्याच्यातून केस उगवलेला असतो, त्याला 3.5 कोटी रंध्र आहेत. तू मसाले एखाद्याला टक्कल पडलेले, त्याला कमी असेल अधिक असतील, पण 3.5 कोटी. याचा अर्थ असा आहे की 3.5 कोटी प्रकारचे नरक आहेत. आणि या 3.5 कोटी नरकातून या जीवाला अशा प्रकारचं जावं लागतं. मग त्याला एक सुंदर अशा प्रकारचा उपायशास्त्र सांगितलं की त्या रोगाला किंवा त्या नरकाला पार जाण्यासाठी या तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही स्नान करा. मग त्या प्रकारचा नरक तुमचा चुकेल. नरक म्हणजे अति सोलीव दुःख. नरक म्हणजे काय एखादं संकल्पना त्याची नरक असं, सर नरक शब्दाचा अर्थ आहे सोलीव दुःख, ज्याला आपण म्हणतो, जे सहन होत नाही. या तीर्थक्षेत्राला गेलात म्हणजे तुमचं सगळं दुःख निवृत्त होईल. पण सगळ्यात इतके तीर्थ करण्यापेक्षा एक तीर्थ सगळ्यात चांगलं श्रेष्ठ असं आहे की ह्या सगळ्या नद्या समुद्राला मिळतात. कुठे मिळतात? समुद्राला मिळतात. मग समुद्राचं एक स्नान करा. समुद्राचं एक स्नान केलं की सगळी त्या पापापासून मिळणारं दुःख सगळं निवृत्त होईल.
म्हणजे समुद्राचं फार मोठं महत्व आहे. या सगळ्या तीर्थापेक्षा आमच्या चंद्रभागेचं महत्व त्याच्यापेक्षा शतपटीनं श्रेष्ठ आहे. चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागा डोळा आवगेची तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागा डोळा देख लिया आवगेच्या तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागा डोळा देख लिया अवघेची तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. फार मोठा आपण लांबवायचं नाही. चंद्रभागा हे तीर्थ आहे. डोळ्यांचं दर्शन झालं तर सगळी पाप निवृत्त होतात. एक इथली भूमी म्हणजे क्षेत्र, या क्षेत्राचा महिमा असा आहे की अवघेची पापे गेली दिगंतरा किंवा गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखिलिया. त्या पंढरपूर दृष्टीने पाहिलं की सगळी पाप निवृत्त होतात. इथले जे संत आहेत पुंडलिकराय, सगळ्या संतांचं दर्शन एका पुंडलिकरायाच्या दर्शनाने होतं. बरोबर आहे. अवघ्या संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. आणि विशेष म्हणजे इथली जी देवता आहे, जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला एकदा पहा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. जन्माला आपण आलो याचं सार्थक जर करायचं असलं तर काय करायचं? काय विठ्ठलाची एकदा विठ्ठलाला डोळे भरून पहा. एकदा विठ्ठलाला डोळे भरून पहा, जन्माचं सार्थक होईल. काही म्हणतील आम्ही काय दरवर्षी पंढरपूरला जातो, स्वतःची गाडी घेऊन जातो, दर्शन करून येतो, अभिषेक करून येतो, पण आम्हाला त्याचा अजून काही ताळमेळ लागला नाही. आमचा उद्धार झाला का काय आम्हालाच कळलं त्याने. त्याच्यामध्ये एक गमक आहे. काय? संत वाङ्मयामध्ये काही अशा गुह्य गोष्टी असतात, त्या कळाल्या तर जमतं, नाही कळाल्या तर ती तसं शिकतात. तुकोबा म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक विठ्ठल दिसला पाहिजे. काय दिसला पाहिजे? विठ्ठल एक दिसला पाहिजे, एक विठ्ठल दिसला पाहिजे. या डोळ्याला अनेकत्व दिसतं, पण या अनेकत्वामध्ये असलेलं एक तत्व कोण आहे? तो परमात्मा आहे, तो आत्मा आहे, ते चैतन्य आहे. विविधतेमध्ये एक तत्व. आपल्याला जगत दिसतं, जगतातला भेद दिसतो, पण या जगताचं मूळ अधिष्ठान जे आहे तो परमात्मा आपल्या दृष्टीमध्ये नाही. जग आहे पण परमात्मा नाही. आणि त्या एका परमात्म्याला, कारण तो व्यापक आहे, म्हणजे तुकोबारे प्रमाण देतात. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. ताठा दृष्टीने पाहिला, ताठाव नाही उरला, ताठाव नाही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला रे, ताठाव नाही उरला रे. आजी मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल विस्तारला जणी, सप्तई पाताळे भरोणी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. या जगताचं अधिष्ठान
जे ब्रह्मचैतन्य तोच आमचा काय आहे? विठ्ठल आहे. तोच या अनेक रूपांना नटलेला आहे. बघा ना, माऊली ज्ञानोबा किती सुंदर करतात. माझी या विस्तारले पणाचे नावे, हे जगची नोहे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, का बीजची झाले तरो भांगारची अलंकारो, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. भगवंत म्हणतात मीच या जगताच्या रूपानं विस्तारलो. म्हणजे आहे काय? परमात्मा. दिसतं काय? जगत. ज्याला या जगतामध्ये एक तत्व, एक परमात्मा दिसला की त्याचं कल्याण झालं. ते कधी होईल सांगता येत नाही. याच्यासाठी आयुष्यभर आटापेटा करावं लागतं. नाही नाही कितीतरी जन्म घ्यावे लागतात, तेव्हा ती अवस्था प्राप्त होते. असं या पंढरीचं महात्म्य आहे. फार सुंदर आपल्याला आज रस्त्याने ते महात्म्य पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. असा या पंढरीचा जो वारकरी आहे, कोण आहे? वारकरी. वारकरी म्हणजे वारी करत, वारी करणारा आपल्या इष्टदेवतेकडं सतत जाणारा, त्याला काय म्हणायचं? वारकरी. आपण आणि वारकरी खरं म्हणजे पंढरपूरला जायचं तर वारकरी होऊन गेलं पाहिजेत. काय होऊन गेलं पाहिजेत? होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. व्यापाराच्या दृष्टीनं पंढरी वेगळी, पर्यटकाच्या दृष्टीनं पंढरी वेगळी, सहज फिरायला गेलं मग त्याच्या दृष्टीने पंढरी, वारकरच्या दृष्टीनं पंढरी वेगळी आहे. त्या वारकऱ्याच्या दृष्टीमध्ये एक ताकद आहे, एक शक्ती आहे. त्यातलं तत्वज्ञान तो वेचतो, त्याची ती भक्ती वेचतो, त्याच्यातलं ज्ञान वेचतो. त्याच्या दृष्टीने पंढरी वेगळी आहे. आणि म्हणून अशा या पंढरीचा वारकरी जो आहे हा मोक्षाचा अधिकारी सांगितला. काय याचा? महाराज मोक्ष मोक्ष दुराराध्य केर होय. माऊली काय वर्णन करतात? काय म्हणतात माऊली? मोक्ष दुराराध्य. अरे या मोक्षासाठी, मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे मूर्त पदार्थ नाही. मोक्षाची साधी सोपी सरळ व्याख्या सांगतो. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, बरोबर आहे. परमानंदाची प्राप्ती, आत्यंतिक दुःखाची आत्यंतिक निवृत्ती पूरक परमानंदाची प्राप्ती, नाम काय? मोक्ष. बरोबर आहे ना? तुम्ही सगळे ज्ञानी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला काही मला चुकलं सांगायचं बरं का. याचं नाव काय आहे? मोक्ष आहे. काय आहे? मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे काही मूर्त पदार्थ नाही. दुःखाची संसारामध्ये लयरूप निवृत्ती आहे. लयरूप म्हणजे तापाला इंजेक्शन घेतलं की ताप गेला, खोकला आला की ते काही औषधं घेतली, खोकला गेला. पण पुन्हा येईल याचं काही म्हणजे पुन्हा येणार नाही असं काही नाही. लयरूप निवृत्ती, आत्यंतिक निवृत्ती, पुन्हा नाही. आणि परमानंद शब्दाचा अर्थ निरंकुशा तृप्ती. त्या तृप्तीला मर्यादा नाही, असं रम्य समाधान. त्याला काय म्हणायचं? मोक्ष. काय म्हणायचं? तो मोक्ष वारकऱ्याला मिळतो, असं तुकोबांचं म्हणणं आहे. काय कसं सूत्राची सूत्रबद्धता लावायची कशी? मग थोडं भजन करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याची संगती अशी लावलेली आहे. वारी करत असताना नारद भक्ती सूत्रामध्ये 5 गोष्टी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे, तुम्हाला झोपा येऊ देऊ नका बरं, तुम्ही तळलेलं खाल्लेलं आहे. पण एवढं ऐकल्याशिवाय मी सोडणार नाही तुम्हाला. थोडं उद्या सकाळी उशिरा उठलं तरी चालेल. वारी करत असताना पहिलं सूत्र आहे अभिगमन. काय सूत्र आहे? अभिगमन हे पहिलं सूत्र आहे. अभिगमन कशाला म्हणायचं? अभिगमन म्हणजे या देहानं, कायेनं, वाचेनं, मनानं आपल्या इष्टदेवतेकडं, मग ती आपल्या गावातली असो, आपल्या घरातली असो का तीर्थक्षेत्रावरची असो, त्या देवतेकडं कायेनं, वाचेनं, मनानं चालत जाणं, याला काय म्हणायचं?
अभिगमन. काय म्हणायचं? हो, शरीरानं वाटचाल करायची, बरोबर आहे. पायानं चालायचं, पायानं चालायचं, पायानं चालायचं. एक मनानं त्या भगवंताचं चिंतन करत 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 मनानं चिंतन करीत करीत चालायचं. वाचेनं त्या भगवंताचं नामस्मरण करायचं. वाचेनं नामस्मरण, हृदयामध्ये मनामध्ये चिंतन आणि पायानं वाटचाल. पायानं वाटचाल, हृदयामध्ये त्याचं ध्यान, मुखामध्ये त्याचं नाम. हृदयामध्ये ध्यान, नुसतं ध्यान नाही तर प्रेमासहित ध्यान, आणि प्रेमासहित ध्यान आणि प्रेमासहित नाम. तुकोबर आहे किती सुंदर वन कथा. गात जागा गात गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला. गात जागा गात जागा गात जागा गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला. गात जागा गात जागा गात जागा. याला अभिगमन म्हणतात. ही अवस्था आपल्या जीवनामध्ये धारण करून पंढरीची वाटचाल चालायची. काय बाप्पा या महिला काय गप्पा मारतात दुपारच्या रिकामपणामध्ये, त्या माहेरला जातात. सासर तर सोडा, माहेर जाऊन चक्कर चक्कर मारतात. काय कशी वारी घडत, कशी कसं त्या दैवताची आपल्यावर कृपा आहे. हृदयामध्ये प्रेम आहे, मुखामध्ये प्रेमानं नाम आहे, मुखामध्ये भगवंताच्या लीला आहेत, भगवंताचं संकीर्तन आहे, आणि पाय पंढरीची वाटचाल चालतात. याला अभिगमन म्हणतात. काय म्हणतात त्याला? अभिगमन. पंढरीची वारी जवळ आली की वेद लागले पाहिजे. काय लागले पाहिजे? वेद लागले पाहिजे महाराज. ओ खऱ्या वारकऱ्याला आषाढ महिना उगवला, पंढरीची वारी जवळ आली की आहे त्या परिस्थितीमध्ये त्याला करमतच नाही. संपदा सोहळा नावडे मनाला. संपदा सोहळा नावडे मनाला. पंढरीचा
संपत्ती त्याच्यातून मिळणारा विषयाचा आनंद हा कडू वाटला पाहिजे. संपत्ती सोहळा नावडे मनाला, लागला टकळा कुठला? पंढरीचा. जावे पंढरीशी आवड मनाशी, कधी एकादशी आषाढी, हे आषाढीची वारीला मी कधी जाईल? त्याचं संपत्तीत मन रमत नाही, वैभवात मन रमत नाही, त्याचं सगळं ध्यान सगळं वृत्ती ही पंढरपुराकडे लागली असते. टकळा मध्ये काय टकळा करत बसणार आहे? तेच तेच बोलणं, तेच तेच बोलणं, तेच तेच बोलणं. अहो चालतं पंढरपूरला का हो? चला ना पंढरपूरला. तुम्ही गेले असाल ना गेल्या वर्षी, मग चला नाही या वर्षी. हे काय काय लावलं टकळ, तेच 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 बोलतो तुम्ही. टकळा. तुकोबर म्हणतात, तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे. ही ही आर्तता जी आहे, ओढ जी आहे त्याच्या मनात आहे, त्याची चक्रपाणी वाट पाहे. परमात्मा त्याची वाट पाहतो, आपल्यासारख्याचे नाही. चालल्या गप्पा संसाराच्या मस्तपैकी रमत गमत. ध्यानात ठेवा, पुरुष मंडळ महिला मंडळ वारी या हिशोबाने झाली पाहिजे. भगवंताची आपल्यावर कृपा व्हावी जर असं वाटत असेल तर ही वृत्ती. शरीर पाय चालायचं काम करतात, हृदयामध्ये त्याचं ध्यान, मुखामध्ये त्याच्या लीला, आणि मस्त चालायचं. हो हो, असं मस्त चालायचं, मस्त चालायचं. गायनाची उडे आपुल्या छंदे, मनाची आनंदी आवडीने आनंदानं उड्या मारत गात नाचत 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 हो पंढरपूरचा रस्ता धरायचा. ही वारकऱ्याची अभिगमन क्रिया आहे. याला काय म्हणायचं? अभिगमन. दुसरी क्रिया सांगितली उपादान. काय? उपादान. उपादान म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर भगवंताला जे आवडतं ते घ्यायचं. काय करायचं? भगवंताला जे आवडतं ते काय करायचं? घ्यायचं. खेळणं, घोगड्या, हे कोणाला आवडतं? भगवंताला काय आवडतं? अतिप्रिय आवडे तुळशी बुका, अतिप्रिय आवडे भगवंताला तुळशी आणि बुका अत्यंत प्रिय आहे. आणि जी प्रिय वस्तू भगवंताला असते ती वस्तू आपण घ्यायची. कुठं? पंढरपुराला गेल्याच्या. ती वस्तू घेऊन मंदिरात जायचं, पांडुरंगाच्या त्याला पाहायचं, आणि भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीचा माळ घालायची, बुक्का लावायचा, तुळशीची माळ घालायची, साष्टांग दंडवत घालायचं. याला म्हणायचं इज्जा. त्याचं नाव काय? इज्जा. म्हणजे दिलेल्या तुळशी माळाने आणि बुक्याने भगवंताची पूजा करायची. हा झाला तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार आहे स्वाध्याय. चौथा प्रकार काय आहे? स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे सतत 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 भगवंताचं नाम.
वस्तू घेत असताना भगवंताचं नाम विठ्ठल 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 विठ्ठल. वस्तू घेताना भगवंताचं नाम, मंदिराकडे जात असताना भगवंताचं नाम, पायी वाटचाल करत असताना भगवंताचं नाम, सर्व कार्य करता हरी बोलायचा अर्थ अखंड भगवंताचं. त्याला म्हणायचं स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे परत 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 तेच 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 ही अवस्था धारण करून. आणि 5वा टप्पा आहे योग. योग शब्दाचा अर्थ आहे ध्यान. तो योगातला योग नाही घ्यायचा, योग शब्दाचा अर्थ आहे ध्यान. अखंड त्या भगवंताचं ध्यान, भगवंताचं ध्यान. या संपूर्ण क्रियेला नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये गुंफलेलं आहे. आणि या आशेनं जो वारी करतो, या मार्गानं जो वारी करतो, तुकोबरा त्याला फल काय सांगतात ते अभंगाच्या पहिल्या. पंढरीचे वार करे, पंढरीचे वार करे, पंढरीचे वार करी, पंढरीचे वार करे. अधिकारी मोक्षाचे, अधिकारी मोक्षाचे, पुंडलिकाचे लावर, पुंडलिकाचे लावर. ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, पंढरीचे विठरावर, पंढरीचे विठरावर. एकदा मोठ्या प्रेमाने आपण भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. ठोपार कुमाये, जय जय ठोपार कुमाये, जय जय ठोपार कुमाये, जय जय ठोपार कुमाये, जय जय ठोपार कुमाये, ठोपार कुमाये, ठोपार कुमाये, ठोपार कुमाये, ठोपार कुमाये,
5 मिनिटामध्ये पुढचा इतिहास आपल्याला सांगतो, म्हणजे त्याचा भाग पूर्ण होऊन जाईल. मोक्ष अवघड आहे. मोक्षासाठी 4 अंतरंग आणि 4 बहिरंग साधनं करावी लागतात. त्याचं फार सुंदर चिंतन आहे. ते जर चिंतन सांगायला गेले तर अजून 2 तास लागतील. बहिरंग साधना आहे 4: विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मोक्षत्व. अंतरंग साधना आहे श्रवण, मनन, निधी, ध्यासन आहे तत्व पदार्थ शोधन. तेव्हा तो मोक्ष प्राप्त होतो. आणि इथं सोपं साधन सांगितलं, तुम्ही या पद्धतीनं वारी करा. याचं कारण काय आहे? याचं कारण अभंगाच्या म्हणू नका राहू द्या, अभंगाच्या दुसरे चरण सांगतात. पुंडलिका दिदला वर, पुढं काय? करुणा कर विठ्ठले. याला कारण एकच आहे की पुंडलिक रायाला वर दिला कोणी? करुणा घन असणाऱ्या परमात्म्याने. का वर दिलं त्याचं थोडक्यात वर्णन करतो. पुंडलिकाची तपश्चर्या पाहून भगवंत गोकुळाहुनी झाला येता. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता. सगळ्या अष्टन ऐका. त्या गायी गोपाळ घेऊन आले, गोपाळपूरला थांबले, तिथून पुंडलिकाच्या भेटीसाठी आले. पुंडलिकानं काय केलं होतं बघा. आई बापाला आपल्या मांडीवर त्यांचे डोके घेतले होते. मातृपितृ भक्तीचा अधिकारी पुंडलिक झाला होता. आई बापांची सेवा. एका मांडीवर आईचं मुंडकं आहे, एका मांडीवर बापाचं डोकं आहे. आणि पुंडलिकराय आई बापाची सेवा करतायत तेव्हा भगवंत आले. भगवंत म्हणतात, पुंडलिका मी आलो बरं का. पुंडलिकाने सांगितलं, चुप, बोलू नका. काय सांगितलं? बोलायचं का? माझ्या आई वडिलांना नेमकी झोप लागायला लागली. तुम्ही जर बोलाल तर माझ्या आई वडिलाची झोप बिघडेल. बघा त्या पुंडलिकाचं काय वैभव आहे. ज्या पुंडलिकाच्या भेटीनं परमात्मा पांडुरंग रूपानं इथं आलेत पंढरपूरला, कशी सेवा असेल ती. आणि वृद्धाश्रम निघालेत. कोणा डॉक्टरची आई, कोणा वकिलाची आई, कोणा उद्योगपतीचा बाप. कुठं लाज वाटायला पाहिजे लोकांना. काय आपले खेड्यातले लोक बरे आहेत, मरेपर्यंत सेवा करतात. कसं कवत नाही. ती सुनबाई फटकर ती गिळता येत नाही लवकर, तरी पण तो प्रसंग पडला तरी त्यानं हातपाय दाबती. बाबा थोडं तरी घ्या. हे श्रीमंत वृक्षंकर वृत्तीचे लोक बदमाश असतात. घेऊन जा म्हणते ती सुनबाई झाली तिकडे, जाऊ द्या म्हणतो तिकडं वृद्धाश्रमात. पुंडलिकरायानं सूचना केली, देवा बोलू नका, माझ्या आई बापाला झोप लागायला आलेली. झोप लागल्यानंतर मी तुम्हाला येईल तुमच्याकडं. आई बापाला झोप लागली. झोप लागण्याच्या वेळेला पुंडलिकानं देवाला उभं राहण्यासाठी वीट भिरकावली. काय भिरकावली? या विटेवर तुम्ही उभे राहा. विटेवर भगवंत उभे राहिले, मौन धारण केलेलं आहे. आईबापाला झोप लागली. झोप लागल्याच्या नंतर पुंडलिकराय उठले, भगवंताकडे गेले. पुंडलिका, तुझ्या आईवडिलांच्या भक्तीवर मी संतुष्ट झालेला आहे. काय मागायचं ते माग. पुंडलिकरायने मागून घेतलं की देवा तुम्ही आलात म्हणे. हो, आता काय करा, इथं तुम्ही आलात ना, तर या माझ्या नगरातून, माझ्या गावातून तुम्ही जाऊ नका. मला एक वर द्या की माझ्या गावातून तुम्ही पुन्हा जायचं नाही, म्हणजे इथंच राहायचं. म्हणून परमात्मा समचरण, विटेवर समचरण ठेवून उभे राहिले. जो पाय जोडून उभा राहतो त्याला जाणं करता येत नाही. राम अवतारामध्ये एक पाय पुढे एक पाय माग, कृष्ण अवतारामध्ये एक पाय दुमडलेला, पण इथं या अवतारामध्ये भगवान दोन्ही समचरण ठेवून उभे आहेत. हालचालच करता येत नाही. काय करता येत नाही?
हालचाल करता येत नाही. पुंडलिकरायानं सांगितलं तुम्ही इथंच उभे राहा, म्हणून भगवंतानी समचरण ठेवले, सम पाय ठेवले, कटेवर हात ठेवले. पुंडलिका अजून मागणं काही मागतो, तुम्ही देताल म्हणे. हो, एक काम करा, माझा उद्धार करा. आणि एवढंच नाही तर तुमच्या भेटीसाठी तुम्हाला जे शरण येतील ते महापातकी असतील, दुर्जन असतील, दुराचारी असतील, तरी परंतु यांचा काय करा, उद्धार करा. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. जसे असतील तसे, महापापी असो उपपापी असो, त्याच्या पलीकडे जैसे तैसे, तैसे म्हणजे त्याच्या पलीकडचे जे असतील ते तसे, पण तुमच्या काशीला लावून त्यांचा उद्धार करा. हे वरदान कोणाचं आहे? भगवंताचं आहे. कोणाला वरदान आहे? आणि म्हणून आपण जे जातो, तुम्हाला जांभळेवर आलंय मला माहिती आहे. काही राहिलं लक्षात तर राहिलं, नाही राहिलं तर नाही राहिलं, काय फरक पडतो. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या, संतांच्या एका बोल्याने सर्वसामान्यांचा उद्धार होतो. ते बाबा डोळे लावायला लागले. ज्ञानेश्वर माऊली, माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम, हे तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. जसा तुम्ही आमचा सत्कार केला तसा आमचा प्रसाद तुम्हाला स्वीकारावा लागेल. आमचे आजचे अन्नदाते निवृत्तीराव पाचफुले महाराज, हां आपण इकडे या, कोणी या, कारण ते वारकरी आहेत, वारकऱ्यांच्याकडूनच अन्नदान आहे आणि त्यांचा सत्कार करणं, त्यांना प्रसाद देणं हे आमचं कर्तव्य आहे. या. आणि दुसरी गोष्ट, ज्या महाविद्यालयामध्ये आपण थांबलो, मोठा आदर सत्कार केला, प्रेम दिलं, आदर दिला, आम्ही पांडुरंगाकडं अशी मागणी मागू, तिथं जाऊन नाही मागणार, इथून मागतो की आपल्या या कॉलेजचा सतत उत्कर्ष व्हावा. बस पांडुरंगाच्या चरणी एवढी मागणी आम्ही मागतो. आणि आमच्या दिंडीचा प्रसाद आपण स्वीकारावा, प्रतिनिधी रूपामध्ये कोणी आलं तरी चालेल.